आपल्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये 3742 रुग्ण आहेत सिकल सेल आणि थॅलेसिमिया मिळून. तर आता सिकल सेल मध्ये आहे ना दोन प्रकारचे असते, डबल एस पॅटर्न आणि एएस पॅटर्न. तुमच्या घरी कुठला आहे? डबल एस. एएस पॅटर्न मध्ये धोका काहीच नसतो, त्यांना नाही कुठल्याही औषध उपचाराची गरज भासते. ठीक आहे, एवढं कळलं. एएस मध्ये काहीच नाही. पण जर एएस मध्ये जर लग्न झालं, ठीक आहे, तर मग डबल एस पॅटर्नचा रुग्णाचा जन्म होतो. ठीक आहे, त्याचं अपत्य जे आहे त्यांच्या थ्रू जे होणारं अपत्य ते पेशंट तयार होतं. तसंच थॅलेसिमियामध्ये कसं आहे, थॅलेसिमिया मायनर आहे आणि थॅलेसिमिया मेजर आहे. तर दोन प्रकारचे थॅलेसिमिया. हा सिकल सेलपेक्षा मोठा आजार झाला. सिकल सेल पेशंटच्या शरीरामध्ये रक्त तयार होतं, पण ते सिकल आकाराचं होतं, म्हणजे सर्कल, अर्धा सी बघितलं त्या आकाराचं. यामध्ये कसं आहे, पण ते फक्त दुखतं. रक्ताची वारंवार गरज भासते का त्याला? म्हणजे रक्त चढवतात का? नाही. असे बरेचसे पेशंट त्यांना रक्ताची गरज नसते, पण काही काही पेशंटला रक्त सुद्धा चढवावं लागतं सिकल सेलमध्ये. त्यांच्या शरीरात तयार होतं. पण थॅलेसिमिया असा आजार आहे त्यांच्या शरीरामध्ये रक्त तयारच होत नाही. आपण जे अन्न खातो, पौष्टिक अन्न खातो ना आपण, तर त्याच्या थ्रू आहे ना आपल्या शरीरामध्ये इथं पाठीच्या कण्यामध्ये एक भाग राहतो बोन मॅरो. तो काय करतो की आपल्या शरीरामध्ये जे पण आपण अन्न ग्रहण करतो त्याच्या थ्रू रक्त तयार करण्याचं काम तो बोन मॅरो करतो, आपल्या पाठीच्या कण्यामध्ये एक भाग. तर ह्या थॅलेसिमिया पेशंटमध्ये तो बोन मॅरो डॅमेज असतो, म्हणजे तिच्या शरीरामध्ये रक्त तयारच होत नाही. आयुष्यभर त्याला इतरांच्या रक्तावर अवलंबून राहतं. असे 3742 रुग्ण आपल्या यवतमाळ जिल्ह्यात, ज्यांना आयुष्यभर, त्यांचं आयुष्य 20-25 वर्षापर्यंत असतं. खूप झालं थॅलेसिमियाची गोष्ट करतो, तर त्यांना आयुष्यभर इतरांचं रक्त. तर आपल्या रक्तपेढीमध्ये 40 बॉटलची दर दिवसाला गरज आहे. आता भरपूर रक्त टंचाई तिथे आहे. तर आपल्यापैकी जे समर्थ आहे, ज्यांचं 50पेक्षा जास्त वजन आहे, 18पेक्षा जास्त वय आहे, त्यांनी स्वतःहून जाऊन तिथे रक्तदान आपण करू शकतो. कारण की खरोखर आता सध्या गरज आहे. तुम्ही नाही, तुमच्या मुलांना सांगू शकता तुम्ही की रक्ताची गरज आहे, तर तुम्ही जाऊन रक्तदान करा. त्याचे बरेचसे फायदे आहेत. रक्तदानाचे फायदे तुम्हाला थोडक्यात सांगितलं जातं. त्वचा रोग जे आहे त्याच्यात सगळं काही विकार नाहीच होतात. हृदयविकाराचे जे काय तो कधीच होणार नाही, म्हणजे आपण नियमित स्वरूपात रक्तदान करत राहतो. आता थॅलेसिमिया असं आहे, सपोज मायनरमध्ये जर लग्न झालं, आता आपल्यापैकी कुणालाच माहीत नसेल की आपण मेजर आहोत का मायनर, कारण की आपण तपासणी केलीच नाही, आहे की नाही. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की लग्न अगोदर आपण पत्रिका बघतो, गुण जुळतो ना आपण, कुंडली बघतो, गुण जुळवतो, मग कुठं लग्न करतो. पण हा आजार होऊ नये बा. आता तर एवढे 30,000 पेशंट आहे, पण समोर जाऊन हा आजार व्हायला नको. त्यासाठी आपण काय करायला पाहिजे की लग्न अगोदरपासून 400-500 रुपयाची तपासणी असते, तर ती जर केली ना तर समोर जाऊन हे पेशंटच तयार होणार. मग आपल्याला कसं कळून येईल बा मी मायनर आहो, थॅलेसिमिया मायनर आहो. तर मला आजार आहे का? थॅलेसिमिया मायनर म्हणजे मला आजार नाही, फक्त एक गुण आहे माझ्यामध्ये, थॅलेसिमिया मायनर आहो. तर माझी जर बायको जी आहे ती जर सुद्धा मायनर असेल, तर आमच्या जो होणारा जे अपत्य आहे तो पेशंट तयार होतो. एवढं कळलं का तुम्हाला? थोडक्यात कुणाला कळलं नाही हो, आपल्याला कळलं नाही एवढं. तर तो पेशंट तयार होऊ नये त्यासाठी लग्न अगोदर तपासणी करायची. तर आपल्या गावामध्ये कुणी पण अंगणवाडी सेविका कुणी आहे? अच्छा, तर तुम्ही सुद्धा तुमच्या गावामध्ये अवेअरनेस करा. जे नवीन हे लग्न ज्यांचे झाले आहे किंवा ज्यांच्या कुटुंबामध्ये फक्त मुलगी आहे असं तुम्हाला माहिती असेल, जे मुलाची अपेक्षा करतात, त्यांचं सुद्धा तपासणी फार गरजेची. कारण की एकदा हे मूल जन्माला आले ना त्यांचं आयुष्य पूर्ण संपून जातं. म्हणजे दर 15-20 दिवसाला त्याला सरकारी दवाखान्यात भरती करा आणि वारंवार रक्तदाते शोधा, म्हणजे खूप कठीण आयुष्य चाललं जातं. मग आयुष्यभर राहते, याचा दुसरा उपचार नाही. बोन मॅरो ट्रान्सप्लांटच हा एक उपचार आहे, ते 50-60 लाखापर्यंत जातं, ते सक्सेस नाही होतं. 4-5% चान्सेस सक्सेस राहते. म्हणून हे आता जे पेशंट आहेत आमची संस्था तिचं काम करतात रक्तदान क्षेत्रामध्ये. या पेशंटसाठी स्कूल कॉलेजेस जेवढे यवतमाळ जिल्ह्यातले आहे तिथे जाऊन रक्तदाते शोधा आणि यांना द्या. पण हे तात्पुरतं सोल्युशन आहे. त्यांचं कसं आपण मोबाईल जसं चार्ज करतो ना तसं आहे बस. म्हणजे त्यांना रक्त द्या, 15 दिवसात जसे ते खेळणार, लहान मुलं राहतात, खेळणार तसं रक्त कमी होणार, परत सरकारी दवाखान्यात जाऊन रक्त द्या, एवढंच त्याची दिनचर्या. सोबत तिथे 3-3 दिवस भरती व्हा. आईवडिलांना सगळे रोज मजुरी सोडून सरकारी दवाखान्यात जावं लागतं भरतीला. किती कठीण आयुष्य, तुम्ही विचार पण नाही करू शकत एवढं कठीण. आता तुमच्या घरात माहिती
कसं आहे आता आहे असं तिला काही करू शकत नाही, पण आता नाही असं नको तयार व्हावं लागतं. त्याच्यासाठी आम्ही काय करतो आमच्या संस्थेमार्फत प्रत्येक यवतमाळ जिल्ह्यातल्या शाळेत आणि कॉलेजमध्ये जातो. HPLC तपासणीचं नाव एक लक्षात राहतं. HPLC तपासणी ही तपासणी खूप गरजेची आहे. या तपासणीतून आपल्याला कळून येते की आपण मायनर आहोत की मेजर. मेजर तर नाहीच आहोत, मेजर म्हणजे रुग्ण ते कळूनच येते. ते जन्माला आलं होतं 2 महिन्यात 6 महिन्यात कळूनच येते, कारण तो अशक्त राहतो, रक्तच बनत नाही. डॉक्टर सुद्धा सांगते की बाबा तुम्ही ही HPLC तपासणी करा की बाबा याला आजार पण असं थॅलेसिमिया सिकलसेलचा. मेजर कोणीच नाही, पण मायनर कोण आहे तर कळून येतो आपण. आता कसं राहतं 2 महिन्यामध्ये लग्न झालं तर पेशंट तयार होतोच का असंही भाग नाही. 50% चान्सेस राहतो तो पेशंट तयार होतो. 2 महिन्यामध्ये सपोज लग्न झालं तर त्याच्या थ्रू जर मुलगा त्यांनी प्लॅन केला तर 2 महिन्यामध्ये लग्न झाल्यावर 50% असा चान्स राहतो की तो पेशंट तयार होईल. 25% असा चान्स राहतो की तो नॉर्मल होईल आपल्यासारखं. 2 महिन्यामध्ये लग्न झालं तरी पण ठीक आहे, पण 25% असा चान्सेस राहतो तो मायनर तयार होईल. जन्माला मुलगा म्हणजे मायनर जन्माला झाला तरी काही धोका नाही, आणि नॉर्मल राहिला तर नॉर्मलच आहे. धोका कुठे आहे तो 50% मध्ये. कळलं का आपल्या थोडक्यामध्ये? जर तो 50% मध्ये जर आला तो तर आपल्या हाती नाही ना, मग त्याचं आयुष्य पूर्ण चालू खूप त्रास होतो, भयंकर त्रास. आणि त्यामुळे जे पण नवविवाहित जोडपे आहेत आपल्या गावामध्ये त्यांना तरी तुम्ही कमीत कमी सांगा की तुम्ही लग्न आता नुकतंच झालंय, तुम्ही हे तपासणी करा. 500 रुपये कुठे जाते तुम्ही, पूर्ण आयुष्य आपलं. पण ते कसं आता त्यांच्या माझी मुलगी असते तर ते जर तपासणी जर करायला लागल्या ते एकाचं मन हो असते एकाचं नाही असते, मग तुमचा आमच्यावर विश्वास नाही असं होते ना. बरोबर, हे विचार आपल्या ग्रामीण भागातले खूप कॉमन आहे की नाही, हे मी पण मान्य करतो. पण आता तुम्ही कुंडली तर बघता ना, कुंडली बघता ना, तर यांना काय म्हणायचं आजार नाही कोणाला, म्हणजे मला हे आजार नाही तू आलेला नाही, पण आपण त्याला समजून तर सांगू शकतो. करून घ्यावं म्हणजे समोर जाऊन असं रिस्कच नको आपल्या आयुष्यात. आपलं आयुष्य सुंदर होईल ना, आपण इतरांसाठी थोडी करतो हे, स्वतःसाठी करून राहिलो ना, म्हणून हे सांगणं गरजेचं आहे. आपण समजून सांगू शकतो ना, त्यांनी जरी विरोध केला आपण समजून सांगणं आपल्या हाती आहे की नाही. ऐकून जात आहे ना ते सगळे समजतील ते समजतील आणि आपल्या घरच्यांना पण सांगतील की नाही, आहे की नाही. पण किती महत्वाचे आहे, तुम्ही सरकारी दवाखान्यात 36 नंबरचा वॉर्ड कधी जात असाल, कोणी जातच असाल ना नातेवाईकाला भेटाल ना, तर तुम्ही जाऊन बघा किती कष्ट आहे त्यांच्या जीवनात. खरोखर जा तुम्ही 36 नंबरचा वॉर्ड लक्षात ठेवा. लहान मुलांचा वॉर्ड आहे, त्यांना त्यांची वेन आपल्या नसा मिळत नाही, इथे लावावं लागतं, पायाला लावावं लागतं. खूप त्रास आहे, भयंकर त्रास. दररोज मी आता त्या दवाखान्यात राहतो, 50-60 पेशंट दररोजचे बघतो. मला सहन होत नाही त्रास, त्यांचे आई वडील स्वतः घेऊन येतात, त्यांनाही सहन होत नाही. आता काही करू शकत नाही आपण रक्त दिल्याशिवाय, पण नवीन नको व्हायला त्यासाठी आम्ही एक नवीन उपक्रम राबवतोय, प्रत्येक गावातली अवेअरनेस करतोय. यात आमचं काही बेनिफिट नाही आहे, आम्ही फक्त समाजाला काहीतरी दिलं लागतं त्यामुळे करतोय. आपल्या प्रत्येकाची जबाबदारी की कमीत कमी आपल्या समुदायामध्ये आपल्या घरी तरी कमीत कमी याबद्दल जनजागृती व्हायला पाहिजे, आहे की. एवढं तरी तुमच्यापासून मी अपेक्षा करतो की आपल्या कुटुंबामध्ये आपल्या आजूबाजूच्या शेजारामध्ये तर याबाबत जनजागृती आपण करावं. काही असलं तर माझा नंबर पण देऊन जातो मी इथे, नक्कीच तुम्ही मला संपर्क साधू शकता. आणखीन जर डिटेलमध्ये आपला वेळ कमी आहे म्हणून मी थोडक्यात सांगतो, तर डिटेलमध्ये कुणाला जर माहिती हवी असेल तर मला नक्की कॉन्टॅक्ट करा. पुढच्या सत्रामध्ये मी आणखीन छान तुमच्या समोर सांगेल. धन्यवाद.